मालवण के राजकोट किले में स्थापित छत्रपति शिवाजी महाराज की एक पूर्ण लंबाई वाली प्रतिमा सोमवार को ढह गई। इस घटना पर मंत्री छगन भुजबल ने प्रतिक्रिया दी है। इसी के साथ मंगलवार को राजकोट किले पर ठाकरे और राणे समर्थकों के बीच हुए विवाद पर भी उन्होंने नाराजगी जताई। पहिलं म्हणजे तो पुतळा दुर्दैवानं हवेने पडला की त्याचा पडला, परंतु तो पुतळा पडणं ही अतिशय दुर्दैवी आणि केवळ मराठी माणसांनाच नाही तर जगामध्ये जे जे छत्रपतींवर प्रेम करतात त्यांच्या दृष्टीनं मनाला दुःख देणारी अशी ही गोष्ट आहे आणि असं व्हायला नको होतं असं प्रत्येकालाच वाटतं। पण आता कोण त्याच्यावर जबाबदार काय आहे ते आता चौकशा चालतात, बघू आता काय होईल। कोणी त्याच्यामध्ये हलगर्जीपणा केला ते सगळं हळूहळू बाहेर येईल। परंतु काल आणखीन जे काही झालं तिथे म्हणजे आदित्य ठाकरे आणि नारायणराव राणे यांच्या गटांमध्ये जे काही झालं थोडंफार टीव्हीला मी पाहिलं। मला असं वाटतं की सगळ्यांनाच छत्रपती प्रिय आहे, सगळ्यांनाच त्याचं दुःख आहे आणि त्यामुळे जे आहे थोडं शांततेनं आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे। आता ते का झालं हे पण हळूहळू कोण चुकलं याच्यामध्ये ते पण पोलीस किंवा तिथले लोक जे आहेत ते सांगतात। असं असतं कधी कधी एक जण असेल आतमध्ये, आता समजा मी तुमच्या समोर बोलत असेल आणि विरोधी पक्षाचा कोण नेता असेल त्याला तुमच्याशी बोलायचं तर ते जरा थांबतो बाहेर आणि मी गेल्यानंतर मग तो येतो। असं थोडंसं जरा एकमेकाला जर समजून जर घेतलं आपण तर मला असं वाटतं की असे प्रकार घडणार नाही।